आता सांगा की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये थायरॉईडचं प्रमाण कुठे जास्त असतं आणि कोणत्या जास्त त्याच्याबरोबर असोसिएटेड केसेस असतात? येस, नक्कीच. जसं आपण आधी आता बोलण्याचा प्रयत्न केला की किती टक्के लोकं कुठल्या टाईपमध्ये असतात. हो. येस. सो पहिलं महत्त्वाचं हायपोथायरॉइडिझम. हा जो आहे तो 80% लोकांमध्ये आपल्याला दिसतो. एक 15 ते 17% लोकांमध्ये हायपरथायरॉइडिझम असतो. 2 ते 3% लोकं ही गॉयटर किंवा मल्टीनोड्युलर गॉयटर, थायरॉइडायटिस या कंडिशनमध्ये जातात आणि अगदी 0.1-2% लोकं कॅन्सरच्या पद्धतीमध्ये पण दिसतात. स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. जवळजवळ 90% स्त्रिया ज्या आहेत त्या थायरॉईडच्या पेशंट्स आपल्याला दिसतात आणि ते प्रमाण सेम 80 आणि म्हणूयात आपण हायपो आणि हायपरचं जे म्हटलं मी ते सेम राहतं आहे. आणि 10% पुरुषही असतात ज्यांना थायरॉईड होतो. पण बरेचदा थायरॉईड हा फक्त बायकांचा आजार आहे आणि मला हा आजार होणारच नाही असंही पुरुषांमध्ये बरेचदा जाणवतं. कित्येक केसेस मला इथं मी नक्कीच हायलाईट करू शकते पुरुषांच्या बाबतीत. कारण बरेचदा हा बायकांचा आजार आहे हे असं एक ते मिथ डोक्यात असल्यामुळं खूपदा ना डॉक्टरांकडून सुद्धा थायरॉईडची टेस्ट कर असं सांगितलं जात नाही. कित्येक पेशंट माझ्याकडे असे आलेत की जे जेंट्स आहेत, पुरुष आहेत, की मॅडम माझं वजन एकदम खूप कमी झालं, स्किन खूप डल झाली, थकवा खूप जाणवायला लागला, सगळे सिम्पटम्स जे थायरॉईडचे आहेत ते दिसायला लागले. मी डॉक्टरांकडे गेलो, मला काहीतरी सप्लिमेंट्स दिले, विटामिन्स दिले आणि काही ब्लड टेस्ट वगैरे बेसिक करायला सांगितल्या. सगळे नॉर्मल होते, काही प्रॉब्लेम नव्हता. शेवटी तो पेशंट असं म्हणाला की मला वाटलं हे HIV चे सिम्पटम्स आहेत म्हणून मी ती टेस्ट करून घेतो. त्यांनी ती टेस्ट केली पण ती नॉर्मल होती, त्याला नव्हतंच HIV किंवा काही. ते सिम्पटम्स त्याला सिमिलर वाटले की वेट लॉस म्हणा, स्किन ड्रायनेस म्हणा किंवा डलनेस म्हणा. सो शेवटी तो पेशंट म्हणाला की मी डॉक्टरांकडे गेलो आणि म्हणालो की डॉक्टर म्हणजे सगळं टेस्ट करून घ्या, काहीतरी मला त्रास होतो आहे. आणि त्यावेळेला जेव्हा ही टेस्ट केली गेली तेव्हा थायरॉईड पॉझिटिव्ह आला आणि मग त्याची ट्रीटमेंट आणि या गोष्टी सुरू झाल्यावर मग ते या सिम्पटमॅटिक गोष्टीतून त्यांना रिलीफ मिळाला. सो पुरुषांच्या बाबतीत तर हे मी नक्की सांगू इच्छिते की कमी पर्सेंटेजमध्ये असलं तरी या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. सो टेस्ट करायला घाबरू नका, लवकरात लवकर त्या टेस्ट करा. आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणावं तर स्त्रियांना होतं कसं की एक तर ते मुळात इमोशनल असतात आणि स्ट्रेस हा मेजर फॅक्टर आपण बघितला पण थायरॉईडकडं जाणारा. सो मग त्या एक तर स्वतःला प्रायोरिटी देत नाहीत. आधी मुलांचं बघू, घरचं बघू, करिअरचं बघू, ऑफिसचं बघू, घरचं बघू, मग वेळ मिळाला तर माझ्याकडे लक्ष देऊ, या माइंडसेटमध्ये कुठेतरी त्या असतात. प्लस सप्रेस्ड इमोशन्स, खूपशा अशा भावना असतात ज्या त्यांनी दाबून ठेवलेल्या असतात आणि त्या व्यक्तच करत नाहीत किंवा व्यक्त केल्या तरी त्याच्यावर सोल्युशन मिळेल असं काहीतरी त्यांना तो एक टॅबू असतो की हे होणार नाही आहे. सो त्या सगळ्या भावना किंवा काही गिल्ट पण असतं की बरेचदा चिडचिड होती आहे आणि तो राग सगळ्या मुलांवर निघतो आहे. सो त्यावेळेला त्या करून जातात पण नंतर ते इमोशन्स असतात त्यांना की मी का रागवले किंवा मी का रिॲक्ट झाले. या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या त्यांना या थायरॉईडच्या हॉर्मोन्सला डिस्टर्ब करायला खूप जास्त कारणीभूत ठरतात. आणि अशा वेळेला अजून एक सिम्पटम त्या मुलींना किंवा स्त्रियांना दिसू शकतं ते म्हणजे PCODचं सुद्धा. सो तुम्ही जो प्रश्न विचारला होता की कोणाला जास्त असतो थायरॉईड, तर स्त्रियांमध्ये तो जास्त असण्याचं कारणही ते आहे की तुमचे जेव्हा थायरॉईडचे हार्मोन्स डिस्टर्ब होत आहेत ते तुमच्या फिमेल सेक्स हॉर्मोन्सचे आपण म्हणतो आहोत LH आणि FSH त्यालासुद्धा हॅम्पर करतायत. कारण ज्या पिच्युटरी ग्लँडमधून थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन TSH सिक्रेट होतं त्याच ग्लँडमधून हे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन सिक्रेट होतं आहे. सो जेव्हा ती स्त्री थायरॉईडची पेशंट आहे तिला PCOD होण्याची शक्यता किंवा PCODचे पेशंट आहे तिला थायरॉईड होण्याची शक्यता खूप जास्त असते. सो अशा वेळेला अशी लक्षणं दिसत असतील पेशंटना तर ते बिलकुल निग्लेक्ट करायची नाही आहेत. लवकरात लवकर ती डायग्नोसिस करणं फार महत्त्वाचं राहतं. मला आता सांगा की आयुर्वेदाप्रमाणे थायरॉईडचं डायग्नोसिस कसं करता येईल? येस. सो ॲक्च्युअल थायरॉईड असा काही आजार आयुर्वेदात नाही आहे. ओके. आयुर्वेदात गॉयटर सांगितलं आहे, गलगंड म्हणतात किंवा मल्टीनोड्युलर गॉयटर ज्याला गंडमाला असं आपण म्हणतो, त्याचं वर्णन आहे, त्याची चिकित्सा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आयुर्वेदानुसार आपण जर मॉडर्नशी कोरिलेट करायला गेलो थायरॉईड तर इथं आम्ही जे आयडेंटिफाय केलं किंवा आमच्या एन्सेंट लोकांनी जे थोडंसं त्याच्यावर रिसर्च केला तर पर्टिक्युलरली ना वात आणि कफ हे जे दोष असतात ते डिस्टर्ब होतात
आणि त्याच्यामुळं हे हॉर्मोनल डिस्टर्ब्स किंवा हे सिम्पटम्स पर्टिक्युलरली दिसत आहेत पेशंट्सना, ते आपल्याला दिसायला लागतात. आणि प्लस या दोन्ही डिस्टर्बन्समुळे पित्तसुद्धा ॲग्रिवेट होतं आहे. त्यामुळे वात, पित्त आणि कफ आयुर्वेदानुसार हे तीनही दोष डिस्टर्ब होतात थायरॉईडच्या पेशंट्समध्ये. आणि आम्ही म्हणजे आयुर्वेदानुसार पण थायरॉइडमुळे ते डिस्टर्ब होतात की ते डिस्टर्ब होतात म्हणून थायरॉइड ते डिस्टर्ब होतात म्हणून थायरॉइड ते डिस्टर्ब होतात म्हणून थायरॉइडचे सिम्पटम्स दिसतात आपल्याला. सो आपण ते कोरिलेट करू शकतो. आणि ट्रीटमेंट करताना पण आपल्याला त्या पद्धतीने करावी लागते की तुमच्या वातदोषालाही कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, कफालाही करायचं आहे, आणि पित्त तर झालेलंच आहे ॲग्रिवेट, कारण ॲसिडिक बॉडी आपली झालेली आहे. आणि आयुर्वेदानुसार आम्ही हेही म्हणतो की पित्त जेव्हा साम शरीर असतं, ज्याला आम म्हणजे पित्त म्हणतो आपण, तर त्यावेळेला ते सगळ्या आजारांचं माहेरघर असतं. सो आपल्याला जर बरं व्हायचं आहे कुठल्याही आजारामधून, तर जे आयुर्वेदानुसार आम्ही स्वस्थची डेफिनेशन म्हणतो ना, समदोषा समग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इथे अभिधीयते. सो आपल्याला स्वस्थ जर राहायचं आहे, निरोगी राहायचं आहे, तर या तीनही दोषांना आपल्याला नीट करायचं आहे, बरं करायचं आहे. आणि प्लस प्रसन्न आत्म इंद्रिय मनहा. सो तुमच्या मनावरही तुम्हाला तितकंच काम करायचं आहे, तर तुम्ही आजारामधनं बाहेरही पडू शकता आणि एक हॅपी आणि हेल्दी लाईफ जे आपण म्हणतो आहे ते मिळवू पण शकता. मग आता ट्रीटमेंट काय करायची? म्हणजे एखाद्याला जर T3 T4 कमी असेल तेल, किंवा नुसतीच एक क्लिनिकली आपल्याला दिसतंय सगळी लक्षणं, तर अशा वेळेला आपण कोणत्या प्रकारचं इंटरव्हेन्शन करायचं, ट्रीटमेंट काय करायची? सो ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा ना मी याला म्हणेन आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला लागेल, आपल्याला जीवनशैलीत बदल करावा लागेल. कारण थायरॉईड काय किंवा डायबेटीस, हायपरटेन्शन, ओबेसिटी, PCOD हे सगळे ना लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. हे जर आपल्याला झालेत तर हे काही आपण जन्मतः घेऊन आलेलो नाही आहे, करेक्ट. काहीतरी चुकीचा आहारविहार आपल्या शरीरात, मनावर घडला आहे, ज्यामुळे आपण या आजारांमध्ये आहोत. सो आपल्याला जर बरं व्हायचं आहे तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथं राहणार आहे. आणि हे करत असताना आम्ही जे म्हणतो आहोत की रिव्हर्सल करायचं आहे किंवा आपल्याला डिसीजमध्ये रिकवर व्हायचं आहे, तर रिकवर होणं किंवा रिव्हर्सल होणं म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला पाहिजे, करेक्ट. सो बेसिकली पेशंटना असं वाटतं की मी थायरॉईडमध्ये आहे तर माझी पूर्ण मेडिसिन्स बंद झाली पाहिजेत. ॲक्च्युली तर एक मिथ आहे की आयुष्यभर राहतो थायरॉईड, त्या गोळ्या बंदच होत नाहीत, पण कंटाळलेले असतात आणि मला ते बंद करायचे आहेत. ऑफकोर्स गोळ्या बंद करणं हे आपल्याला एंड ऑफ द रिझल्ट हवं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला ना 100% सिम्पटमॅटिक रिव्हर्सल हवं आहे. जे आपण ही लक्षणं पाहिली, या लक्षणांमध्ये जेव्हा आपण असतो ना, त्या पेशंटला मी नेहमी हे सांगते की थायरॉईड हा आजार असा आहे की जो आपल्याला मारत नाही पण सुखाने जगू पण देत नाही. ह्या सगळ्या लक्षणांमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही जगत नाही आहे यार. सो हे 100% सिम्पटमॅटिक रिव्हर्सल मिळवणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. प्लस थायरॉईडमध्ये अजून एक जे लक्षण दिसतं, अर्ली एजिंग, वय वाढलेलं दिसतं खूपदा. सो आहे त्या वयापेक्षा आपण मोठे दिसायला लागतो. स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम्स, मसल पेन, बॉडी पेन, या सगळ्या गोष्टींमुळं. सो आपल्याला आहे त्या वयापेक्षा यंगर, ब्रायटर, एनर्जेटिक दिसायचं असेल, हे दिसणं हे तुमचं डिसीज रिव्हर्सल असणार आहे. तिसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की तुमचं जे डायजेशन डिस्टर्ब झालं आहे, तुम्ही जे अन्न घेता आहात ते तुम्हाला उपयोग होत नाही आहे, ॲब्सॉर्ब केलं जात नाही आहे, तर तिथं तुम्हाला ते व्यवस्थित डायजेशन इम्प्रूव्ह होणं आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांचं वजन कमी होणं, ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांचं वजन वाढणं, हे आपल्याला अपेक्षित आहे. सो हे सगळं जे आपण म्हणतो आहे ते रिव्हर्सल. आणि या सगळ्या केसेसमध्ये ना मेडिसिन आपल्याला कमी करायचंच आहे, पण मेडिसिन कमी करण्याची पण एक पद्धत असते. बरेचदा आपण आता ॲलोपॅथी आणि आयुर्वेद दोनंही बोलतो आहोत. सो इथं पॅथी हा कुठल्याच पॅथीला दोष द्यायचा हेतू नाही आहे. प्रत्येक पॅथीमध्ये चांगल्या गोष्टी आहेत, प्रत्येक पॅथीचे काही लिमिटेशन्स आहेत. सो जेव्हा आपण ट्रीटमेंट म्हणतो आहे किंवा सोल्युशन म्हणतो आहोत, आमचा ॲप्रोच असा असणार आहे की तो होलिस्टिक असला पाहिजे. पेशंटला त्यावेळेला ज्या गोष्टींची गरज आहे ती आपल्याला तिथं देणं आणि त्याला सिम्पटमॅटिक रिव्हर्सल, मेडिसिन फ्री करणं आणि निरोगी आयुष्य देणं, या पद्धतीमध्ये आपल्याला ते जाणं हे अपेक्षित आहे. सो या केसेसमध्ये जेव्हा तुमची गोळी हायपोथायरॉइडिझममध्ये 50 mcgपेक्षा जास्त घेत असता तुम्ही, त्यावेळेला तुम्ही साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स, बोन हेल्थ ढासळणं आहे म्हणूयात, किंवा सेक्शुअल डिस्फंक्शन होणं आहे, किंवा हृदयरोग होणं आहे, किंवा पुढे जाऊन टाईप 2 डायबेटीस होणं आहे,
या गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात. हे हायपोमधलं. आणि 5 mgपेक्षा जास्त जर तुमचा हायपरथायरॉइडिझमच्या गोळीचा डोस असेल तर तुम्ही त्याच्या साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्समध्ये जात आहे. सो रिव्हर्सल किंवा रिकव्हरी आपल्याला हवी आहे तर ॲटलिस्ट या सेफर डोसमध्ये येणं आणि त्यानंतर त्या गोळ्यांचे डोस स्लोली आपण कमी करायला शिकणं हे महत्त्वाचं असतं. सो हे करत असताना हा जो होलिस्टिक अप्रोच मी म्हटलं आहे, इथं आपल्याला सगळ्या पॅथींची मदत लागू शकते. अगदी नॅचरोपॅथीपासून, आयुर्वेदापासून, होमिओपॅथीपासून, ॲलोपॅथीपर्यंत सुद्धा. सो हे करत असताना आपल्याकडं आपण 5 पिलर्स डेव्हलप केलेत. या 5 पिलर्सवर जेव्हा आपण काम करायला सुरू करतो आपण डिसीज रिव्हर्सल मिळवतो. आणि अशा भरपूर किंवा असंख्य केसेस आपण बोलूही शकतो, सांगू शकतो की काय आहे. आणि त्याला एज लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल तुम्ही तुमचं डिसीज रिव्हर्सल करू शकता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.